मिस्टर इंडियातल्या दहशतीचं दुसरं नाव असलेला मोगॅम्बो, मेरी जंगमधला जी.डी. ठकराल, दामिनी चित्रपटातला पाताळयंत्री वकील इंद्रजित चड्ढा, घायल सिनेमातला निर्दयी बलवंतराय, अमरीश पुरींची ओळख केवळ इतकीच खलनायकी भूमिकांपुरती मर्यादित नाही. त्याही पलीकडे कितीतरी पुढे असे हे अभिनेते आहेत, असे ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितले होते. अशा सर्वसमावेशक कलावंत अमरीश पुरी यांचा काल वाढदिवस झाला. माय महानगरमध्ये आपलं स्वागत आहे. स्क्रीन टाईममध्ये मी संजय सोनवणे. सत्यदेव दुबे यांनी विजय तेंडुलकर यांच्या शांतता कोर्ट चालू आहे या अजरामर नाट्यकृतीवर याच नावाचा मराठी चित्रपट बनवायला घेतला होता. मध्यवर्ती बेणारेबाईंच्या भूमिकेत सुलभा देशपांडे होत्या, तर अमोल पालेकर आणि इतर मंडळी सुखात्मे, पोंक्षे, चपराशी बाळू या इतर व्यक्तिरेखांमध्ये होते. या नाट्य चित्रपटात पहिला प्रसंग आहे. एका रेल्वेच्या डब्यातून अभिरूप न्यायालयातील नाटकातल्या सर्व व्यक्तिरेखा एकत्र आल्याचा प्रसंग आहे. यातील बेणारीबाई अर्थात सुलभा देशपांडे विंडो सीटजवळ बाहेरचा निसर्ग निहाळत आहेत. मात्र रेल्वेच्या डब्यात एका कोपऱ्यात एक व्यक्ती या बेणारीबाईंना निहाळतो आहे. बेणारीबाई सुलभा देशपांडे त्यांच्याकडे थोड्याशा रागानेच पाहतात. तसा तो माणूस छद्मीपणे हसतो. हा माणूस हिंदी पडद्यावरचा दर्जेदार चरित्र अभिनेता आणि आजपर्यंतचा सर्वात महान खलनायक अमरीश पुरीच होते. त्यांच्या रुपेरी पडद्याची सुरुवात विजय तेंडुलकर यांच्या मराठी नाटकापासून झाली होती असं म्हटलं तर खरं वाटेल का? चरित्र अभिनेते आणि रंगभूमीची जाण असलेले ज्येष्ठ रंगकर्मी म्हणून अमरीश पुरींची ओळख महत्त्वाची आहे. 80च्या दशकात तेंडुलकरांचं सखाराम बाइंडर मराठी रंगभूमीवर धुमाकूळ घालत होतं. या नाटकात पुणे आणि मुंबईत जोरदार विरोध झाला होता. तरीही त्याचे प्रयोग न्यायालयीन लढा लढत असताना निर्मात्यांकडून केले जात होते. या नाटकातला सखाराम ज्येष्ठ कलावंत निळू फुले यांनी अजरामर करून ठेवला आहे. हाच सखाराम अमरीश पुरी यांनी हिंदी बाइंडरमधून सादर केला. मात्र निळू भाऊंनी या सखारामला ज्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे ती उंची गाठणं मला शक्य नाही, अशी प्रांजळ कबुली अमरीश पुरी यांनी निळू फुले यांच्या समोर व्यक्त केली होती. अमरीशजींनी आपल्या स्ट्रगल काळात हिंदी पडद्यावर आपल्या अस्तित्वासाठी अनेक छोट्या मोठ्या भूमिका केल्या होत्या. राजकुमार कोहलींच्या मल्टीस्टारर जानी दुश्मनमधलं केसाळ अस्वली सैतानीभूत आठवतंय का? रजा मुराद, संजीव कुमार यांच्यासह ही छोटी किरकोळ भूमिका साकारण्याची संधी अमरीशजींना मिळाली होती. चालत्या ट्रेनच्या लाकडी डब्यात लाल कपड्यातील महिलेला पाहून अमरीशजींच्या अंगातील भूत जागृत होतं. अशीच आणखीन एक भूमिका दिल तुझको दिया या चित्रपटातील म्हणायला किरकोळ किंवा म्हणायला महत्त्वाची. प्राणसाहेब, अजित, जीवन अशा मुख्य खलनायकांच्या टोळीतील छोट्या मोठ्या गुंडांची भूमिकाही अमरीशजींनी तेवढ्याच परिणामकारकतेने साकारली होती. त्यातल्या त्यात लंपट खलनायकांच्या विभागाचे प्रमुख असलेले शक्ती कपूर, गुलशन ग्रोवर, सदाशिव अमरापूरकर, जुन्या काळातले जास्तीत जास्त जीवनसाहेब अशा पद्धतीच्या भूमिका अमरीशजींच्या वाट्याला कमीच आल्या. बेनाम बादशहा किंवा कोयला अशा हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच सिनेमात अमरीशजींनी लंपट अशा खलनायकाची भूमिका केली होती. मात्र सत्ता आणि ताकदीचा प्रचंड मत्ता असलेला अजित, मदनपुरी आदी खलनायकांची परंपरा अमरीशजींनी पुढे चालू ठेवली. पण अमरीशजी केवळ खलनायकच नव्हते. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे मधल्या जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी म्हणणारा प्रेमळ बाप त्यांनी त्याही आधी मोहब्बत चित्रपटात विजयता पंडितच्या पित्याच्या भूमिकेतून साकारला होता. होय, तोच सिनेमा. सांसों से नहीं, कदमों से नहीं, मोहब्बत से चलती है दुनिया किशोर कुमारने गायलं होतं. अनिल कपूर मुख्य भूमिकेत होता. अमरीश पुरी यांनी हिंदी पडद्यावर ग्रे शेडमधल्या भूमिकाही तेवढ्याच ताकदीने साकारल्या. हतबल, हताश, कमकुवत बाप साकारला. गोविंद निहलानींच्या अर्धसत्यामध्ये अमरीश आणि ओम या दोन पुरींमध्ये बाप बेट्याची शाब्दिक जुगलबंदी पाहायला मिळते. आपल्या बायकोला आणि मुलालाही गुलामाची वागणूक हेकेखोर असलेला रागीट बाप अमरीश पुरींनी साकारला होता. प्रियदर्शनचं 90च्या दशकातील गर्दिश आठवत असेल. यातही अमरीशने बापाचीच भूमिका केली. मात्र हा हवालदार पिता प्रेमळ आणि परिस्थितीसमोर हतबल असलेला होता. सहसा अमरीश पुरी पडद्यावर हतबल नसतात. अगदी फुल और काटेमधल्या त्यांचा नागेश्वर नावाचा अजय देवगणचा साकारलेला बाप आठवावा लागेल. पण गर्दिशमध्ये साकारलेला रस्त्यावर मुकेश ऋषी या गुंडाकडून मार खाणारा पोलीस हवालदार जॅकीचा बाप आठवतोय का? अमरीश पुरीनेच साकारावा इतकी हतबल वेदना अमरीशजींनी अभिनय आणि आपल्या डोळ्यातून व्यक्त केली होती. असाच सनी देओलचा हतबल बाप
राजकुमार संतोषीच्या घातकमध्ये अमरीशजींनी साकारला होता. श्याम बेनेगलांच्या सूरज का सातवा घोडा, मंथन, भूमिका आदी सिनेमांमधून अमरीश पुरींच्या अभिनयाचा पाया रंगभूमीवर घातला गेल्याचे स्पष्ट व्हावे. विजय मेहता यांचा पार्टी सिनेमा आठवतोय? यात ओम पुरी आणि अमरीश पुरी या दोघांमध्ये अभिव्यक्ती, माणसाचे न्यायिक अधिकार, व्यवस्था आणि साहित्य कलाकृती याविषयी झालेला चर्चात्मक संवाद आठवतो. यातील अमरीश पुरींनी मांडलेली साहित्य आणि कलाकाराच्या बाजूची भूमिका हीच भूमिका त्यांनी त्यांच्या कलावंत काळात संपूर्णपणे जगली. अमरीशला हॉलिवूडकडूनही बोलवणं आलं होतं. द टेम्पल ऑफ डूम असे काही मोजके चित्रपट त्यांनी केले, मात्र तिथे ते फारसे रमले नाहीत. रिचर्ड अटनबरोच्या गांधी चित्रपट, बेन किंग्सले सारख्या अभिनेत्यासमोर अमरीश पुरी कुठेही कमी पडले नाहीत. हिंदी पडद्यावरील नावाजलेले सर्वच खलनायक अमरीश पुरींच्या खलनायक गोटात सामील झालेले होते. अगदी प्रेम चोप्रा, डॅनी डेंझोप्पा, प्राण, कादर खान अशा हिंदी पडद्यावरील सोज्वळ मंडळींनी आपल्या खलनायकी कारभाराचं नेतृत्व अमरीश पुरींकडे पडद्यावर दिलं होतं. अमरीशजींनी हलक्या फुलक्या भूमिका केल्या, मात्र कमीच. यात चाची 420, मुस्कुराहट, ऋषिकेश मुखर्जींचा झूठ बोले कव्वा काटे असे काही मोजके प्रयत्न होते, मात्र त्यातही अमरीश पुरी यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली. उंच शरीर यष्टी आणि सोबत असलेल्या कठोर आवाजामुळे 80-90च्या दशकात पडद्यावर खलनायक साकारण्यासाठी पहिली पसंती अमरीश पुरीच होते. हिंदी पडद्यावरील खलनायकाला अमरीश पुरींनी ज्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे ती उंची गाठणे शक्य नाही. मात्र केवळ खलनायक कलावंत इतकीच अमरीश पुरींची ओळख नाही. समांतर चित्रपटसृष्टी, सिनेनाट्य साहित्य चळवळ, भारतीय रंगभूमीवरही अमरीश पुरी यांच्या कामाचे मोठे योगदान आहे. अमरीश पुरी हे केवळ हिंदी पडद्यावरील एका खलनायकाचे नाव नाही, तर विविध व्यक्तिचरित्रे सादर करणाऱ्या एका मोठ्या कलावंताचे हे नाव आहे.